श्रीरामे छेदोने द्वंद्व दुःख दिदले निज सुख शर घाते. रामाच्या बाणानं तुटलेलं खराच शीर रामाची स्तुती करू लागली. रामानं मला त्या ठिकाणी द्वंद्व दुःखापासून मुक्त केलंय. मज दिधले परम सुख आणि शर घातानं राक्षसांना पण सुखीच करावं, सुविधा देऊन नाही, घात करू. कारण त्यांचा घात करण्यामध्ये, घात होण्यामध्ये कल्याण आहे. कारण ते जर जगले तर रोज पाप करतात आणि पाप करणाऱ्या जीवाला पाप तर फेडावंच लागतं ना. राक्षसांना पाप आहे म्हणून चुकतं का? नाही ना. ते जेवढं लवकर मरतील तेवढं जास्त पाप होण्यापासून बचणार आहे. त्यामुळे राक्षसांना मारणं हा धर्म आहे. त्या धर्मानिशी रामानं मला निजपद दिलं, शरघात केला, माझं मुंडकं छेदलं आणि मला सुखी केलं, असं खराच शीर बोलतंय. छेदोनिया जन्म मरण दुःख छेदोनिया तान भूक छेदोनी जीवीची धुक धुक दिदले निज सुख शर घाते. छेदोनिया जन्म मरण दुःख, जन्माचं आणि मरण्याचं दुःख छेदन केलं. तहान भूक छेदन केली. छेदोनी जीवीची धुक धुक, जीवाला धुक धुक कशाची हो? जन्म मरणाची. सकाळी गार पाण्याने आंघोळ करायची असली तर पहिला तांब्या घेताना बी वाटते, वाटते का नाही? घेतच नाही महाराज माणूस. तशी धुकधुक आहे जीवाला कशाची? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा जन्मायचंय. गर्भवासाच्या यातना काय असतात महाराज माहितीये का? नाथ महाराजांनी वर्णन केलेत. काय सांगू गर्भवासीच्या यातना. त्या दुःखापासून, त्या दुःखाला बघून धुकधुक धुकधुक धुक जीवाची आहे. ती जीवाची धुकधुक काय झाली? संपली. आणि मला काय केलं? दिधले निज सुख शरघाते. रामानं बाणानं मला सुखी केलं, मुक्त केलं, असं खरं बोलतो. छेदोनिया ज्ञानाज्ञानाय सुख संपन्न शरघात. एवढी झाली होई. हो, शरघात त्या ठिकाणी काय केलेलं आहे? ज्ञान आणि अज्ञान याचा नाश केला. अज्ञानाचा नाश होईल कधी? ज्ञानाचा नाश होत नाही. दोन्हीचाही नाश झाला पाहिजे. आणि राम पदाला मला नेलं, अशा प्रकारे खरं बोलतो. श्रीराम बाणाचा प्रताप छेदिले माझे पुण्य पाप छेदोनिया संकल्प विकल्प केले सुखरूप शत शरघाते. शरघातानं माझा संकल्प आणि विकल्प छेदला म्हणजे मन लंगड झालं ना. मन पवन पांगुळले. भरताच्या आश्रमाचं वर्णन करताना म्हणतात, चंचल असणारं मन जिथं स्थिर होतं म्हणजे मन संकल्प आणि विकल्पानं चंचल होत. ती चंचल प्रवृत्ती संपवली, राम ठिकाणी स्थिर केली महाराज. त्या ठिकाणी आणखी काय संपवलं? पुण्य आणि पाप. परमार्थ आणि परमार्थातले पुरुषार्थी लोक जे पुण्य आणि पाप संपवतात आणि पुण्य गोळा करायला जे येतात का परमार्थात, ते गैरादी असतात महाराज. त्यांना निशेष पुण्य आणि पाप ह्या चोराच्या वाटा आहेत, त्या रामाच्या वाटा नाही. एवढा आहे ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलंय की सामान्य जीवाला निष्कर्म्य अवस्था प्रगट करू नये, कारण त्याला निष्कर्म्य अवस्था कळत नाही, म्हणून त्याला सत्कार्य सांगावी लागतात. परंतु जे धैर्यवान पुरुषार्थी परमार्थाचं लक्षण आहे ते पुण्य आणि पापातून मुक्त होणं हे आहे. त्या पुण्य आणि पापातून मला रामाच्या बाणानं मुक्त केलं, राम केलं, खरं बोलतोय. श्रीरामाचा सतेज बाणा छेदिले स्थूळ लिंग कारण छेदोनिया मी तुपण
सुख संपन्न शर घाते. श्रीरामाच्या सतेज बाणानं काय केलं हो? स्थूल देहाचं, लिंग देहाचं, कारण देहाचं, सर्व देहाचं महाकारणासहित मुक्त केलं. छेदोनिया मितुपन, आणि मला मुक्त केलं. मी आणि तूतला भेद संपवला असं म्हणतात. छेदोनी माझा राक्षस विधी, छेदोनी माझी आधी व्याधी, छेदोनी माझी देहबुद्धी, श्रीरामे त्रिशुद्धी सुखी केले. श्रीरामानं मला सुखी केलं, पण त्रिशुद्धी सुखी केलं. छेदोनी माझा राक्षस विधी, रामानं माझा राक्षस विधी छेदला. म्हणजे काय? लक्षात घ्या. विधी म्हणजे कायदा. विधी म्हणजे काय? कायदा. आमच्या राक्षसांनी काही कायदे केलेले असते. ते म्हणतात आम्ही सरकारचे कायदे मानित नाव. आणखी बी काही लोक म्हणतात आम्ही संविधानाला मानित नाहीत. आमचे कायदे असते. त्याला राक्षसाचा विधी म्हणावं, राक्षसी कायदे म्हणावं. जी राक्षसी कायदे, त्या कायद्यामध्ये मी अडकलो होतो. ती कायदे काय असतात? सकाळी सकाळी लोकांना मारण्याचा प्लॅन करायचा, सज्जनांना शिव्या द्यायचं, ट्रेनिंग द्यायची, दुर्जनांना संरक्षण करायचं, अनेक हत्या करायचे. हे राक्षसाचं संविधान आहे. ते राक्षसाचं संविधान आहे महाराज. खर काय म्हणू लागलेलं आहे? छेदोनी माझा राक्षस विधी, राक्षसांचा कायदा मी पालन करत होतो. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ब्राह्मणच मारित होतो, सज्जनांना मारित नव्हतो, सज्जनांचं संरक्षण करीत नव्हतो. नाही, सज्जनांना मारित होतो, राक्षसांचं संरक्षण करीत होतो. हा माझा कायदा. कायदा सुटणं खूप अवघड आहे. मनाला लागलेले संस्कार सुटत नाहीत महाराज. भजनी जावं महाराज, कुठेही बसू द्या, ते हरिपाठ चालू करतेच. करते का नाही? प्रवृत्तीला लागलेली सवय, राक्षसाला लागलेली सवय महाराज. कुठेही बसू द्या, गुलाबजामुन बासुंदी खाऊ घाला, ती आपल्याला भांडणारच आणि आपला काटा काढणारच. दुसऱ्याची जय जयकार म्हणणार राक्षस. तो राक्षस विधी काय केला? छेदला. छेदोनी माझी आदिव्याधी, मला जी काही आदिव्याधी होती, देह संस्कारानं त्रास होता, तो छेदला. छेदोनी माझी देहबुद्धी, ती देहबुद्धी सुद्धा छेदली. श्रीरामे त्रिशुद्धी सुखी केला. देहबुद्धी छेदली, राक्षस विधी त्या ठिकाणी काढली, आदिव्याधी संपवले. असा त्रिशुद्धीनं सुखी करणारा परमात्मा राम आहे असं खर बोलतोय. ज्यानं निके ब्राह्मणच खालते महाराज, तो गाढव सुद्धा रामानं सुखी केला. श्रीराम रणयोधा निकरेसी, परितो सुखरूप घायसी, आयसे वधोनिया स्तुतीसी, पायापाशी शिराले. श्रीराम रणयोद्धा निकरेशी, परितो सुखरूप गायसी. राम रणभूमीच्या ठिकाणी भयंकर योद्धा वाटतो, पण ज्यावेळेस त्याचा घात लागतो त्यावेळेस सुखी होतो. खर अनुभव सांगतोय. आणि सुखी झालोय आणि मला सुखी केलंय म्हणून त्याच्या चरणावर कृतज्ञतेनं खराच शीर रामाच्या चरणावरती आलेलं. जे गती नव्हे तापसांसी, ते गती नव्हे योग्य संन्याशासी, ते गती दिदली खरासी, घाये सरसी श्रीरामे. घाये सरसी श्रीरामे. भेदभावच नाही महाराज. घरकुल दिले तर ह्याला द्यायचं त्याला नाही असं केलं का? ज्या ठिकाणी आहे तिथं ठोकायचे, पण देताना सगळ्यांना सारखंच. पण नाथ महाराज म्हणले सारखं बी नाही, काही ठिकाणी जास्त महाराज. कुणाला? जे गती नाही तापसासी, जे गती नवे योगी संन्याशासी. योग्याला नाही, संन्याशाला नाही, त्याला सुद्धा ती गती रामानं काय दिली? खराला झपका दिला, बाण मारला आणि खर योगी तपी संन्याशापेक्षा श्रेष्ठ पदावर. जे
गती न लभे योग योगी, जे गती न लभे सर्व त्यागी, ते गती दिधली खरा लागी, रणरंगी श्रीरामे. जे गती न लभे योग योगी, योग करून योगाची वाटा निघाली गा सुबटा, तया दुःखाचाची वाटा. योगाच्या वाटाला गेलं तरी भाग कशाचा येतो? दुःखाचाच. त्यामुळं योगानं सुद्धा जो राम भेटत नाही ते रामपद. जे गती न लभे सर्व त्यागी, सर्व त्याग करून संन्यास घेणाराला सुद्धा जी गती मिळत नाही, जी स्थिती मिळत नाही, ती ब्राह्मण खाणाऱ्या राक्षसाला मिळत. कारण संगतीत आला, पंगतीला बसला. आपण किती राक्षसाला म्हणू, पण पंक्तीला बसले जीवच घालता, बरोबर आहे की नाही? तशा पद्धतीत महाराज त्या ठिकाणी रामानं काय केलेलं आहे? ती गती दिधली खरा लागे, रणरंगी श्रीरामे. पण रणाच्या मार्गाने भेदभाव करू नये, खरंय, पण राक्षस घरात आणून बसवू नये. रामानं राक्षसाला पूजा केली का हो? त्याला ती गती दिली, पण कशाच्या माध्यमातून दिली? बाणाच्या माध्यमातून. सर्वांचंच कल्याण करावं, पण कल्याणाचा मार्ग राक्षसासाठी शस्त्र आहे आणि सज्जनासाठी शास्त्र आहे. जे गती न लभे वेद विधी, जे गती न लभे शास्त्र सिद्धी, ते गती दिधली बाण वेधी, गायत्री शुद्धी खरासी. गायत्री शुद्धी खरासी. जे गती न लभे शास्त्र सिद्धी, शास्त्रानं सिद्धीनं जे गती मिळत नाही ती गती बाण वेधान. बाण मारून खराला त्या ठिकाणी ती गती दिली असं म्हणतात. जे गती न लभे कर्म करिता, जे गती न लभे ध्यान धरिता, ते गती आली खराच्या हाता, बाण भ्राता श्रीरामे. बाण भ्राता श्रीरामे. रामानं बाण सोडला, बाणाग्रता श्रीरामे. बाणाचा टोक लागल्याबरोबरच जे गती न लभे कर्म करिता, कर्म करणाऱ्या योग्याला सुद्धा जी गती मिळत नाही. जे गती न लभे ध्यान धरिता, ध्यान धरणाऱ्याला सुद्धा जी गती मिळत नाही ती एका राक्षसाला रामानं दिली. जो जो श्रीराम दृष्टी रणी पडे, तो तो साईजासी चढे, राक्षसांचे भागे चौकडे, रणी रोकडे साईज. राक्षसांचं भाग्य रणी रोकडे सायुज्य. सायुज्य पद, पण उदारीवर नाही, रोकड नगदी. कारण राम आहे महाराज, त्याचा नियमच आहे, समोर आला की सुखी झाला. सुखी करण्याची पद्धत वेगळी आहे, पण सुखी केल्याशिवाय तो ठेवत नाही, त्याला राम म्हणावं. सुर नरा खर दुर्धर, खराशी शंके दशशिर, तो श्रीरामे हानी रणी हानीला खरा, जय जयकार द्विज देवा. देव लोक नाचूच लागले, म्हणले यार रावण याच्या पुढे याला घाबरत होता. हा खर रामानं हाणला, रामानं मारला, म्हणजे रावण मारण्याची शक्यता पक्की झाली. म्हणले त्या ठिकाणी आनंदानं नाचताय. युद्ध पहावया सुरवरी, गगने विमानांच्या हरी, वर्षते सुमनांच्या संभारी, जय जयकारी गरजती. जय जयकार गरजू लागलेले आहेत. देव लोक असे थाटीनं उभे राहिले होते, फुलच फुलं टाकू लागले रामावरती. कारण राम रणरंगी निज विजयी अशी स्थिती. युद्ध पाहुआला ब्रह्मदेव, युद्ध पाहुआला सदाशिव, जय जयकार करीती सर्व, रणी श्री राघव निज विजयी. रणी श्री राघव निज विजयी. ब्रह्मदेव आलेला आहे, साक्षात सदाशिव असणारे भगवान शंकर आलेले आहेत. सर्वांची येऊन त्या ठिकाणी रणभूमीच्या ठिकाणी रामावर पुष्पवर्षाव करतात. गगने माझ्या सिद्धांची टाळी, जय जयकार ऋषींच्या भुतळी, श्रीराम मरदिले राक्षस बळी.
श्रीराम मंडळी अल्लाद, भूमंडळी अल्लाद. गगनामध्ये सिद्धांनी टाळी वाजवली आहे. देवलोक वाजतात. सर्वांनाच आनंद झाला. श्रीराम प्रतापाचे पूर्ण स्वर्गी लागले निशान. हरी खेळाच ते सुरगण श्रीराम रावण निर्दळले. रामाच्या प्रतापाचा बोर्डच लावला महाराज, पाठीच लावली. देवलोक नाचू लागले. म्हणल्यावर पक्क झालं, रावणाला फिक्स राम मारतय. श्री रामाचे युद्ध देखून श्रीराम सेज उतरून सीता सौमित्र येऊन लोटांगणे श्रीरामा. लोटांगण श्रीरामा हे वरी माचव बनील तर महाराज आपण पाकरा हा काय बनिताव का, तसं त्याच्यावर सीता बसली होती. तिथून रामाचं युद्ध बघू लागले लक्ष्मण आणि माता सीता. त्या ठिकाणी सीता माता खाली उतरल्या, रामाला वंदन केलं, लक्ष्मणाने वंदन केलं. आनंदानं काय बोलतात, हरे खाजवला सता सीता लिंग श्री रघुनाथा. श्रीरामे आश्वासने सीता होया लिंगिता सौमित्रा. रामाला त्या ठिकाणी मिठी मारली महाराज. काय आनंद होईल. हे सगळं एवढ्यांना एकट्यानं मारले आणि तो आपला पती आहे. आनंद वाटला रामाला. सीतेनं आलिंगन घातलं, सीतेला आश्वासन दिलं. लक्ष्मणाला सुद्धा रामानं जवळ घेऊन, कारण आनंदाच्या वेळी परिवाराला सोबत असावं ही आपली संस्कार आहे. नाही तर लॅटरी लागली की भावाला बोलत नाही, लय भानगड अवघड आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूचा परिवार आनंद व्यक्त करतो. पाचारोणी ऋषिगण श्रीराम घाली लोटांगण. राक्षस गाजले ब्राह्मण ते मी उत्तीर्ण पय झालो. रामाला त्या ठिकाणी आनंदानं राम आले. रामांनी ऋषींना बोलवलं आणि सांगितलं, ऋषीवर्या राक्षसांनी आजपर्यंत जेवढा तुम्हाला त्रास दिलता त्या सगळ्याचा सत्यानाश केला म्हणले, नाश करून टाकला, विनाश केला. अशा प्रकारे रामचंद्र प्रभू म्हणतायत तुमच्यातून मी उत्तीर्णतेची भावना व्यक्त करतो. राक्षस भय भया ते निवारी ते म्याज्ञा वंदनी श्री. तुमचे कृपे करी केली बोरी राक्षसा. तुमच्या कृपेनं राक्षसांच्या भीतीपासून तुम्हाला मुक्त करण्याची प्रतिज्ञा मी पूर्ण करू शकलो. अशा प्रकारे राम म्हणतात. तुमची कृपायुक्ती मज झाली यश प्राप्ती. राक्षस मारले झाली कृती संत संग नीती निजबळे. संत संगतीचा तो महिमा नाही, संताच्या कृपेचं ते सामर्थ्य आहे. राम म्हणले नाहीत मी मारला म्हणून उड्या नाही मारल्या. काय म्हणले, तुमच्या कृपेनं. भानगड काय होते माहितीये का, लक्षात येत नाही. ऋषी लोक भिवून पळतात म्हणजे कमजोर आहेत का, त्यांना मी संरक्षण दिलंय ही भावना निर्माण होऊन अहंकार जन्माला येतो. राम तसं म्हणले नाही, तुमच्या कृपेनं मी हे करू शकलो. ऋषींनी केलं नाही म्हणजे ऋषी कमी नाहीत, त्यांच्या आशीर्वादात ते बळ आहे. ज्या आशीर्वादाच्या ताकदीनं मी हे करू शकलो ही विनम्रता राम दाखवतो. जयाच्या पाठीशी द्विजर देवनी असती नाभिकार. एकला जिंके तो चराचर कृपा सधर द्विजांची. राम म्हणू लागलेले आहे, ज्याच्या माग ब्राह्मणांचा काय आहे वरद असतो, तो संपूर्ण ब्रह्मांडाला सहज जिंकू शकतो, यात शंका नाही. आणि मला तर एवढ्या ऋषींचा आशीर्वाद आहे. त्यामुळे यशवंताचा विचार करा. यशवंत जाऊन सद्गुरूंच्या पाया पडतो, तापसांच्या ब्राह्मणांच्या पाया पडतो, जिथं जाईल तिथं मंदिरात जाऊन पूजा करतो. तोच यशवंत होतो. 8-10 वाजता उठणारे यशवंत होते का, असं नाहीये. तोच यशवंत होतो. म्हणून मला तुमचा आशीर्वाद आहे, म्हणून मला यश मिळालं. राम म्हणतात, सद्गुण संपत्तीचे कारण ब्राह्मणाचा चरण रेणू प्रमाण. परमापती कुळ निर्दळन द्विजाचरण प्रसादे. द्विज आचरण चरण प्रसादे.
काय म्हणू लागलेले आहेत, सद्गुण संपत्तीचे कारण. बघा, सद्गुण ही संपत्ती आहे. त्या सद्गुणाची संपत्ती ज्याच्याकडे त्याला ब्राह्मणाचं दर्शन होतं, संताचं दर्शन होतं. ब्राह्मणांचा चरण रेणू प्रमाण. ब्राह्मणांचा किती आदर करावा, त्यांच्या चरणावरचा रेणू, अणुरेणू एवढा कण सुद्धा प्रमाण मानावा. ब्राह्मणांचा चरण रेणू प्रमाण म्हणून काय, परमापत्ती कुळ निर्दळन. परम आपत्ती, राक्षस म्हणजे सदा संकट ना, कुणाला आनंद देतात का? सदाच परम आपत्ती असणाऱ्यांच्या कुळाचा नाश. हा ब्राह्मणांना वंदन करणारा, साधूच्या पुढे विनम्र असणारा. आता एक गोष्ट मी खुलं सांगतो, आताचा पंतप्रधान महाराज प्रत्येक साधूची जयंती असू द्या, संताची जयंती असू द्या, 5 मिनिट तरी बोलणार म्हणजे बोलणार, येणारच आणि त्या संताला अभिवादन करणारच. म्हणजे साधूला जर अभिवादन केलं, ब्राह्मणांचा पायाचा कण रेणू हा प्रमाण मानून जो वागतो, तोच परम आपत्ती असणाऱ्या राक्षसांच्या कुळाचं निर्दळन करण्याचं सामर्थ्य ठेवतो. तुमच्या चरण प्रसादानं ते होऊ शकतं, असं या ठिकाणी रामचंद्र प्रभू विनम्रता व्यक्त करतात. अपार भवसागरांतु द्विज पदरजा सनद सेतु पडणे बुडणे नायावर तू सुख स्वार्थू द्विज चरणी. द्विजाच्या चरणी, ब्राह्मणाच्या चरणी सुख स्वार्थ आहे. म्हणजे ब्राह्मण म्हणजे सज्जन बर का. सज्जनाच्या चरणाला काय सांगतायत, अपार भवसागर अंतु. अपार असणारा भवसागराचा अंत होतो महाराज सज्जनाच्या पायापाशी आल्यानंतर. द्विज पज पद रज सन्नद शेतू. नाथ महाराजांचे शब्द बघा. द्विज म्हणजे ब्राह्मणांच्या पायाच्या कणाचा शेतू आहे. ती जे पद कण मस्तकाला लावतो ना, तो शेतू आहे महाराज, पूल आहे. त्या पुलावरून हा मायासागर सहज तरता येतो. पडणे बुडणे नाही आवर्त. पडत बी नाही बुडत बी नाही. होय, पुलावरून जाताना पडतंय का? कारण दोन्हीकडून ते सुरक्षा कवच असतं महाराज. बुडत बी नाही पडत बी नाही, आणि पुन्हा जन्म मरणाच्या गोच्या खाण्याची गरज बी नाही. अशा प्रकारचा सुखस्वार्थ सज्जनाच्या संगतीत आहे, ज्या संगतीत मी आहे, असं रामचंद्र प्रभू म्हणतात. ब्राह्मणाच्या चरण तीर्थ गंगा तीर्थे पवित्र होती. दास्य करीती चारी मुक्ती सौभाग्य भजती द्विजा चरणी. सौभाग्य भजती द्विज चरणी. ब्राह्मण तीर्थयात्रा करतात काही, त्या ठिकाणी तीर्थांना मलिन करायला नाहीत करत. त्यांनी गेल्यामुळे तीर्थ मुक्त होतात, अशा प्रकारची त्या ठिकाणी द्विजाचा महिमा आहे. गंगादी तीर्थे पवित्र होती. गंगेला पवित्र करण्याची ताकद ब्राह्मणामध्ये आहे. दास्य करी चारी मुक्ती. 4 मुक्त्या ज्यांच्या समोर दास्यत्व स्वीकारतात त्याला ब्राह्मण म्हणावे. ब्राह्मण म्हणजे काय, दोनदा जन्मलेला. एकदा आईच्या पोटातून आणि दुसरा गुरुचा डोक्यावर हात पडल्यानंतर ब्रह्मपदावर गेलेल्याला ब्राह्मण म्हणावं. जातीचा विषय नाही. सौभाग्य भजती द्विज चरणी. पण अशा ब्राह्मणाची सेवा कोण करू शकतं? सौभाग्य, ज्याचं भाग्य थोर आहे तोच. त्या तुमचे नित्य संगती भाग्य मजा झाले प्राप्ती. तेने पावलो आगाध कृती माणू किती द्विज महिमा. ब्राह्मणांचा महिमा किती वर्णन करू. मी सौभाग्य म्हणून तुमच्या संगतीला आलो. संगतीला आलो म्हणून कीर्तीला प्राप्त झालो. कीर्तीला प्राप्त झालो, सेवा घडली, आणि सेवा हेच त्या ठिकाणी आनंदाचा आधार आहे महाराज. रामचंद्र प्रभू संताची भक्ताची कीर्ती भगवंत वर्णन करतात. ही विनम्रता. तुम्हासी काही द्यावे दान ब्रह्मार्पण जन्मस्थान.
करोनी सव धर्मानुष्ठान सुख संपन्न असावे. राम म्हणले तुम्हाला काहीतरी दान द्यावं वाटायले. रामानं जिंकलं जनस्थान. ब्राह्मणांचंच आहे म्हणले, तुमचंच आहे, तिथं राज्य करा. रामानं घुसखोर हाकलिले महाराज. ही घुसखोर हाकलण्याचा पहिला धंदा पुन्हा सुरू केलाय, रामानं सुरू केलाय. पुन्हा बी घुसखोर आपल्याकडे घुसतच राहतील. मुघल घुसले, छत्रपती शिवाजी महाराजांनी हाकलले, इंग्रज घुसले, त्यानंतरही आपल्या महान वीरांनी भगतसिंगासारख्यांनी त्या ठिकाणी बलिदान देऊन घुसखोर हाकलले. पहिली जी मोहीम आहे ती रामाने केलेली आहे. रामाने जनस्थान द्विजांना दिलं. अरुणा वारुणा सरस्वते ब्रह्मगिरी अष्टतीर्थी करिता शंका नका चित्ती आज्ञानुरती मी तुमचा. रामानं सांगितलं चित्ती चिंता नसावी. अरुणा नदीला जा, वरुणा नदीला जा, इकडं जा, तिकडं जा, मी इथं आहे. तुम्ही आज्ञा दिलाव की त्या राक्षसाची बघतो, तुम्हाला कोणी अडवू शकणार नाही. सज्जनांना नाभिकार देत ते त्या ठिकाणी समर्थाचं राज्य महाराज. दुर्बलाचं राज्य रस्त्यात संताला मारलं जातं. अशा प्रकारे त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू म्हणू लागलेले आहेत, बिनधास्त ज्या तीर्थाला जाऊ वाटल तिथं जायचं, घाबरायचं कारण नाही. कारण कुणी आलाच तर आपल्याकडे धनुष्य आहेच. आयसे बोलणे श्री रघुनंदन पुढती घाली लोटांगण सुखी झाले ब्राह्मण श्रीराम गुण वर्णिती. अशा प्रकारे म्हणले, जनस्थान देऊन टाकलं आणि पायावर लोटांगण घातलं. ब्राह्मणांना आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये रामाच्या कीर्तीचं वर्णन ब्राह्मण करतायत. मानिते श्रीरामाची कृती वंदिते श्रीरामाची मूर्ती श्रीराम गुण गीती गाती द्विज गरजते श्रीराम नामे. द्विज श्रीराम नामानं गरजू लागलेले आहेत. मुखानं रामचंद्र प्रभूची कीर्तीचं वर्णन करतायत. कारण काय नाही, जंगलात जाऊन लपून तपश्चर्या करायची तर गाव मिळालं, आपलं आपलं राज्य मिळालं आणि ते पण एवढ्या विनम्रतेनं मिळालं. भीक नाही दिली रामानं, अधिकार दिला. तुमचं आहे, तुम्ही घ्या, मी तुमचा दास आहे. या पद्धतीत द्विजे घेतले जनस्थान राक्षस पत्न्या प्लायमान हिरोनी घेतले धन धान्य वस्त्रभूषण ते हरिती. कारण कसं आहे महाराज, जनता जनताच असते. रामानं सांगितलं तुम्हाला, ब्राह्मण गेले महाराज. पण ही चित्र त्या ठिकाणी राक्षसाच्या पत्न्या पळायला लागल्या. कारण येरी माणसावर दगड घालणाऱ्या, परंतु पळाल्या. त्या पळाल्या बरोबर म्हणली ह्यांनी बी लय ताप दिलाय, येत होत्या. राक्षसाच्या बाया तरी नीट होत्या का महाराज? गोरगरीब ब्राह्मणांना त्याही उचलून खात होत्या. त्यामुळे त्यांच्या जवळचे जे काही ब्राह्मण होते गतुडे, ती गतुडे लुटायला सुरुवात केली देवबापाने. हा, गंगात्रीचे ब्राह्मण अतिशय महाकठीण आम्हासी नागविती संपूर्ण तासी कोण निवारी. राक्षसाच्या बाया म्हणल्या माय लई निबर आहेत हे बामण, आता येते तर आपलं काही खरं नाही म्हणल्या. आपण हे लिहिले ताप दिलेला आहे, पळा ग माय पळा म्हणून एकीच्या माग दुसरी, दुसरीच्या माग तिसरी पळू लागली. पुरुषांची जाते व्यक्ती श्रीरामेर निलावली ख्याती आम्ही रांडाते द्विज नागविती धाके मुतती सांगती श्रुपनखे. या ठिकाणी सांगतायत ही ब्राह्मण आता आम्हाला ठेवत नाहीत, मारतेत, अपमान करतेत. कारण यांच्यातली पुरुषाची जातच रामानं नष्ट करून टाकली. महिलांचे अधिकार रामाकडे सुरक्षित असतात. महिलांचे आरक्षण त्या ठिकाणी अधिकार त्यांना दिले जातात. पण पुरुषच जात ठेवली नाही, ही ब्राह्मण आपल्याला ठेवत नाहीत. घाबरल्या, पळाल्या. राक्षस पत्न्या पयविमानी त्या माझी नकटी मुखराणी भेड सावित्री ब्राह्मणी जीव घेऊन पळाल्या. राक्षसाच्या बायका घाबरल्या
नकटीकडे आल्या म्हणल्या ही जरा मोठी दाटी आहे, आपल्याला रक्षी, म्हणून त्या ठिकाणी तिच्या आश्रयाला सगळ्याच आलेल्या. ऋषी राहिले जनस्थानी, श्रीराम राहिला स्वस्थ स्थानी. एका शरण जनार्दनी, रामायणी सुख स्वादो. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन नाथ महाराज सांगतायत, राक्षसत्व ज्याचं गेलं नाही ते नकट्या शूर्पणखेला शरण आलं. राक्षसत्व गेलेला खर मोक्षाला पोहोचला. रामाच्या आश्रयाला आलेले ब्राह्मण सुखाला पात्र, स्थिर. अशा प्रकारे सर्व प्रकारानं सुखाचा स्वार्थ साध्य करून देणारं हे रामायण आहे, असं एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते नाथ महाराज. रामायणे भक्ती मुक्ती, रामायणे अगाध कीर्ती, रामायणे ब्रह्म प्राप्ती, असे निष्ठा श्रवणार्थे. रामायणामध्ये भुक्ती आणि मुक्ती दोघी बी आहे. रामायणामध्ये अगाध कीर्ती आहे, रामायणामध्ये ब्रह्मप्राप्ती होते. पण कुणासाठी? असे निष्ठा श्रवणार्थे, जे ऐकायला येतात ना त्यांना जाता जाता प्रसाद म्हणून हे भेटत असतं. मला मुक्ती मिळते, निष्ठा, सर्व गोष्टी रामायण श्रोत्यांना मिळतात असं नाथ महाराज म्हणतात. एका जनार्दना शरण जीवा रमणीय, रामायण खरा दुराक्षस मर्दन, श्री रघुनंदन निर्जल जय. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन नाथ महाराज म्हणू लागलेले आहेत, जीवा रमणीय रामायण. जन्मलेल्या जीवानं रमावं ते रामायणात रमावं. कुठं बी रमू नये, नाश आहे तो नाश. आयुष्य खातो काळ सावध, जीवनाचा वेळ काळ सारावा. चिंतने ते चिंतन रामाचं असावं, रामायणाचं असावं. वेळ रामायण घालवावा आणि रामायणातून तत्व शिकावं. कोण्याही जीवाचा नघडो मत्सर. काही लोकांना वाटेल हा कुणाच्या विरोधात रामायण आहे, कुणाच्या विरोधात नाही. मायबापांनो, प्रत्येक जीवाच्या कल्याणाचं कारण आहे त्याला रामायण. कोणत्याच जीवाचा मत्सर करू नये हे वारकरी संप्रदाय शिकवतो. कोण्याही जीवाचा नघडो. मग राक्षसांचा सुद्धा द्वेष यात नाही, पण राक्षसाच्या कल्याणाचा मार्ग वेगळा आहे. कारण आधीच सांगितलं, बासरी कळत नसल्या सुदर्शन घेतलं का? लहानपणी कृष्णानं सुदर्शन घेतलं का? तर जिथं बासरी कळत होती तिथं त्यानं बासरी वाजवून बघितली. ज्याला कळत नाही त्यासाठी सुदर्शन महाराज. अशा प्रकारे सर्व रूपानं जो गोड आहे त्याला राम म्हणावं. अशा प्रकारचं रम्य रमणीय जीवाला रमावं असं हे ठिकाण म्हणजे रामायण आहे. बापांनो, इथं रमा कल्याण होईल. येते श्री भावार्थ रामायण अरण्यकांडे, एका कार्तिका अक्षर मर्दन नाम 11 अध्याय गोड हा.